की या सभागृहाला कोणी सिरियस घेत नाहीये, मंत्र्यांना कोणाला यायची इच्छा नाहीये किंवा इथे अधिकारी कोणी बसत नाही। आणि तुम्हाला मी सांगतो की माझ्या आता ऐकण्यात हे आलेलं आहे, मी आता अमोल मेटकरीजींसोबत तीच चर्चा करत होतो की विधान परिषदेच्या सदस्यांना डीपीडीसी मध्ये कोणताही निधी द्यायचा नाही असा काहीतरी निर्णय झालेला आहे आणि हा चुकीचा निर्णय आहे। कुठेतरी मी तुम्हाला सांगतोय की कुठेतरी आपल्याला सांगतात की तुमची मागच्या दारातून आलेलं आहे, पण जे पुढच्या दारातून आले ते किती मतांनी निवडून आले? 200, 500, 1000, 5000, 10000 मतांनी। आणि आपली जिथे बसलेले प्रत्येक जो इथे विधान परिषदमध्ये बसलेला प्रत्येक नेता आहे हा कमीत कमी जिल्ह्याचा किंवा 4-5 विधानसभा क्षेत्रामध्ये 10 विधानसभा क्षेत्रामध्ये अभिजित वंजारी 6 जिल्ह्याचं नेतृत्व करतो, मी 2 जिल्ह्याचं नेतृत्व करतो, आपण मुंबईचं नेतृत्व करता, सचिन अहिरजी मोठ्या भागाचं नेतृत्व करतात, हे अकोल्याचं नेतृत्व करतात, ते गडचिरोली चंद्रपूरचं नेतृत्व करतात, हे अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व करतात खोडेसाहेब, आणि आपण मोठ्या प्रमाणात मोठ्या भागाचं नेतृत्व करतो। प्रत्येक विधानसभामध्ये हजारो लोक आपल्याला मानणारे असतात। आज जर आपल्या फेसबुकवरती इंस्टाग्रामवर गेले तर 1-1 लाख लोक आपल्याला बघतात, आपल्याला इथे जेव्हा भाषण देत असतो तेव्हा 1-1 लाख लोक आपल्याला बघत असतात, 1-1 लाख व्ह्युअर्स असतात। आणि निश्चितच आपण इथे बोलल्याचा किंवा आपण समाज माध्यमांमध्ये बोलल्याचा याचा परिणाम आपल्या पक्षाला फायदा होतो किंवा निश्चितच निवडणुकीत आपल्या उमेदवारांना फायदा होतो आणि ते निवडून येतात। आणि कुठेतरी एक म्हणजे आपला वरचा सभागृह असूनही आपल्याला दुजा भाव सगळ्या संबंधामध्ये मिळतो, हे मला फार खेदपूर्वक सांगायचं आहे। दुसरं जो विषय आहे की आता जर पूर्ण वर्षभर बघितलं मागच्या 2-2.5 वर्षात तर विधान परिषद सदस्यांना निधीच दिला नाही कोणत्याच्या। 25-15 मध्ये तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला 30-54 मध्ये तुम्हाला काय गरज आहे, पीडब्ल्यूडी मधल्या रोडची तुम्हाला काय गरज आहे? अरे गरज काय म्हणजे आमच्याकडे लोक येत नाही, लोकांना आमच्याकडनं अपेक्षा नाही, आम्ही विकास काम केले नाही पाहिजे, हे काय नवीन सुरू केलेलं आहे? हे फार म्हणजे सत्ता पक्षाचा आमदार असून सुद्धा हा विषय आज बोलण्याची, आणि हा नुसतं माझा विषय नाही आहे, हा इथे बसलेले जे आज दिवसभर बसले सगळ्यांसोबत माझी चर्चा झाली आणि हा लॉबीमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि निश्चितच कुठेतरी या सभागृहात कोणीच सिरियसली घेत नाही। आणि तुम्हाला दुसरं सांगतो, ज्या लक्ष परब साहेब सचिन भाऊ, एक औचित्याचे मुद्दे आपण मांडतो, मागच्याही सभागृहात मागच्या वेळेस वाढले, डिसेंबरच्या अधिवेशनात मांडले, त्याच्या आधी मांडले, औचित्य आणि विशेष उल्लेख, कुठे उत्तर आलं? एक उत्तर नाही आलं, एक उत्तर। आपण ज्या तुम्हाला सांगतो ज्या लक्षवेधी लावतो, लक्षवेधी 2, 3, 4 आपल्याला लागतात, त्याच्या व्यतिरिक्त आपण वस्तुस्थिती मागवतो, एकही डिपार्टमेंटनी वस्तू, मी 10 लक्षवेधी मागच्या वेळेस त्याच्या वस्तुस्थितीसाठी पाठवलं आणि मुद्दामून जाणीवपूर्वक मी याचा पाठपुरावा केला आणि प्रत्येक वेळेस मी दर आठवड्याला मुंबईला येऊन सभापती महोदयांना भेटलो, सभापती महोदयांना फोन केला, त्यांच्या PS ला फोन केला आणि त्या डिपार्टमेंटला इतके नॉन सिरियस आहे आणि इतकं या सभागृहाला हलक्यात घेतात की एकाने उत्तर दिलेलं नाही आहे। आणि मी शेवटी म्हणजे कुठेतरी म्हणजे मला असं वाटतं की आपण या सभागृहात येऊन चूक केली काय? मी विधानसभा लढलो असतो, इथे अनेक लोक विधानसभा लढले जिंकून आले असते, पण पक्षाने म्हटलं की तुमची जबाबदारी जिल्ह्याची आहे आणि म्हणून तुम्ही या सभागृहात या, आम्ही या सभागृहात राहिलो। पण आता मला असं वाटतं की चूक केली काय, कारण या सभागृहाला कोणी सिरियसलीच घेत नाही। आणि मी तर तुम्हाला म्हणतो, आता हे जे आपण ज्या प्रकारे आपण वागतोय, आपण एका दुसऱ्यावर टीका करतोय, एका आपल्या पक्षाची जबाबदारी इथे मांडतोय, हे कुठेतरी आता थांबवलं पाहिजे ना। आता कुठेतरी आपल्या स्वतःच्या अधिकारासाठी आता लढणं सुरू केलं पाहिजे आणि कुठेतरी या सभागृहाच्या गरिमासाठी आपण आता बोलणं सुरू केलं पाहिजे, या सभागृहाच्या गरिमासाठी आता आपण लढा दिला पाहिजे। निश्चितच हेच माझं म्हणणं आहे। आणि आपण सभापती महोदय, आपण फार सिनियर, आपण अनेक वर्षापासून या सभागृहात आणि या सभागृहाची गरिमा राखण्याकरता आपलंही फार मोठं योगदान आहे। मी पहिल्या टर्मपासून ज्यावेळेसपासून इथे या सभागृहामध्ये आहे त्यावेळेसपासून मी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।